पनवेल तालुक्यामधील एक नामवंत संघ म्हणून ज्या संघाकडे या सातत्याने आपण पाहत आलोय, त्यामुळं इथून मात्र त्यांच्या संघाच्या समोर मात्र चांगली धावसंख्या उभारण्याचं सुद्धा आव्हान असेल ते आता मात्र गावदेवी खाडी संघ. तर गावदेवी खाडी संघ सलामीची जोडी सूरज फौसार आणि अनिकेत निगुकर दाखल होते 4 ओव्हर्समध्ये. मात्र कशा पद्धतीनं या धावा मात्र उभ्या करणार 4 ओव्हरच्या मॅचमध्ये ही धावसंख्या मात्र कुठपर्यंत जाणार ऐकूया पुन्हा एकदा रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सरांचा आवाज. हेलो, धन्यवाद दीपक. तो चलेंगे मैदान की तरफ. आज के दिन का अंतिम मुकाबला गावदेवी खाड़ी बनाम भैरवनाथ विचुंबे, इनके बीच में एक बिग फाइट. तो टॉस जीतने के बाद यहाँ पर पहले बल्लेबाजी का फैसला किया है टीम खाड़ी ने. जरूर यहां से देखा जाए तो गेंदबाज जगदीश भिंगारकर हैं. ये जो शॉट खेला था जगदीश भिंगारकर ने बिल्कुल यहां पर गेंद को कैच लपकने की कोशिश की थी, लेकिन कैच हाथ से फिसली. बिल्कुल 1 रन जरूर यहां पर प्राप्त किया सूरज फौजदार ने. इस समय देखा जाए तो अपना खुद का खाता यहाँ पर खुला किया है. 4 ओवर का मैच है, कितना स्कोर खड़ा करेंगे. इस बीच गेंद हवा में, लेकिन विकेट कीपर के पहुंच से दूर. 1 रन जरूर मिलेगी बल्लेबाज अनिकेत निगुकर को. पहले मैच में अच्छी पारी खेली थी सूरज फौजदार ने, 17 रनों की पारी खेली थी. उसके बाद सूरज आउट होने के बाद प्रहलाद ने पारी को संवारा था और प्रहलाद को पिछले मैच में मैन ऑफ द मैच का खिताब देकर नवाजा गया था. 30 रनों की पारी खेली थी अपने टीम के लिए. स्प्रे लेके जाइए, फर्स्ट एड मैदान के अंदर भेजना है. कुछ लगी गेंद, इससे लगा है क्योंकि जगदीश भिंगारकर की बात करें तो पिछले मैच में पहला ओवर निर्णायक फेंका था, लेकिन दूसरे ओवर में कहीं ना कहीं महेश म्हात्रे ने अटैक किया था जगदीश के ऊपर. लेकिन जब 6 में 12 की जरूरत थी उस दौरान वहां पर मैच जीता कर दिया था विचुंबे टीम के लिए. निर्णायक मोड में वो मैच वहां पर उन्होंने जीता था. तो जरूर ऐसे में देखा जाए तो अब बिग फाइट है. ये ग्रुप का ये मैच है, यहां से जीतने के बाद सुपर 8 के लिए क्वालिफाई हो सकते हैं. तो देखना है यहाँ पर कितना स्कोर खड़ा कर पाएंगे टीम गावदेवी खाड़ी, जिन्होंने बल्लेबाजी का फैसला यहाँ पर स्वीकार लिया है. क्योंकि देखा जाए तो टॉस जीतने के बाद पहले मैच में टॉस हारे थे, वो बल्लेबाजी मिली थी उन्हें और उस दौरान उन्होंने स्कोर 62 बनाया था. लेकिन 63 का जब लक्ष्य था बामन डोंगरी टीम के लिए, लेकिन उस लक्ष्य को रोककर उन्होंने दिखाया है. तो शायद उसी दौरान ये फैसला उन्होंने बल्लेबाजी का किया है, क्योंकि इस मैदान के अंदर ज़्यादा से ज़्यादा जितने भी मुकाबले हुए हैं पहले बल्लेबाजी करते हुए टीमें जीती हैं. लेकिन देखना है अब क्या किस तरह से विचुंबे टीम का भी आत्मविश्वास काफी तगड़ा है. और बेहतरीन क्लासिकल शॉट था, बिल्कुल गेंद आएगी सीमा रेखा के बाहर. 4 रन. सूरज फौजदार अपना खेल यहाँ पर अदा करते हुए एक आक्रामक खिलाड़ी हैं. हमेशा इस खिलाड़ी ने अच्छा खेल किया अपने टीम के लिए. जगदीश भिंगारकर फिर से एक बार, एक गेंद, फिर से एक बार वही शॉट का सिलेक्शन,
लेकिन इस मर्तबा फील्डर के पहुंच से दूर गेंद जाएगी सीमा रेखा बाहर। 4 रन। तो बैक टू बैक ये दूसरा चौका आता हुआ सूरज के बल्ले से। फिर से एक बार जगदीश की गेंद राइट आर्म उर्दू विकेट मारने का प्रयास, गेंद नीचे, बल्ला यहां पर उठने से पहले गेंद विकेट कीपर के दस्तानों में जा गिरी। ऐसे में यहां पर देखा जाए तो कोई रनों की गुंजाइश नहीं है, डॉट गेंद की समाप्ति। ऐसे में देखा जाए तो रुकावट टोटल दोहरे अंकों में 10 रन। देखना है आज के दिन का ये अंतिम मैच हम देख रहे हैं, सुपर 8 के लिए कौन सी टीम क्वालिफाई हो सकती है। देखा जाए तो जिस तरह से हम देख रहे हैं बी ग्रुप में आज सतीश स्मृति गावदेवी गावठान टीम क्वालिफाई हो चुकी है, लेकिन आज ए ग्रुप में ये टीम कौन सी टीम पहुंचती है। पल्ले का अंदर से एक रन यहां पर लेने की कोशिश बिल्कुल यहां पर प्राप्त किया, दूसरी की यहां पर कोशिश लेकिन मना किया अनिकेत ने। ऐसे में देखा जाए तो यहां से ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर के समाप्ति के बाद 2 चौके जरूर आए थे इस ओवर में, लेकिन रनों की बात करें तो 11 रन पहले ओवर के समाप्ति के बाद। शॉट का सिलेक्शन यहां पर देखा है सूरज का, लेकिन दूसरे के लिए पलटे और देखिए यहां पर रफ्तार भरी दौड़ लगाई है दोनों बल्लेबाजों ने, अनिकेत और सूरज ने 2 रन यहां पर पूरे किए तेजी के साथ। स्कोर 2 से आगे आता हुआ 14 रनों के ऊपर। 4 ओवर का मैच है और यही मंशा रहेगी गावदेवी खाड़ी की कि किमान 50-55 के करीब स्कोर को पहुंचा दिया जाए। लेकिन दूसरी तरफ विचुम्बे टीम की यही मंशा रहेगी कि किमान यहां पर 40-45 के अंदर रोक लगाने का हम प्रयास करेंगे ताकि चेसिंग के लिए यहां पर हमें दिक्कत ना आए। सोच में यहां पर दोनों टीमें खेल रही है क्योंकि संघर्ष यहां पर काफी बड़ा है दोनों टीमों की तरफ से, क्योंकि देखा जाए तो जितना बड़ा संघर्ष है जीत उतनी बड़ी मानी जाती है। तो देखना है क्या संघर्ष होगा इस मैदान के अंदर दोनों टीमों द्वारा। लेकिन इस मर्तबा उठाने की कोशिश, गेंद हवा में, खिलाड़ी कैच के नीचे, बेहतरीन कैच आशिकेश द्वारा, और इसी के साथ सूरज फौजदार के पारी का झटका टीम खाड़ी
तो देखना यहाँ पर फिर से एक बार अविनाश अविनाश यहाँ पर सफलता प्राप्त करते हुए, और ये देखिए बेहतरीन बिग हिट खेलने का प्रयास, कवर के ऊपर से शानदार छक्का। क्या बात है, टाइमिंग का यहाँ पर नजाकत भरा स्ट्रोक, 6 रन। अविनाश यहां पर दूसरा और फेंक रहे हैं, मारने की कोशिश, बिल्कुल इनसाइड एज लगी थी, ऐसा लगा, कुछ आवाज तो आया था। बिल्कुल यहां पर संभ्रम में आए थे सभी खिलाड़ी, सोच रहे हैं कि ये कैच होता तो बहुत बढ़िया, यहां पर विकेट मिल सकता था, लेकिन क्या छूटा है, रन तो कोई नहीं है। यहां से देखा जाए तो पहले 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। स्कोर देखा जाए तो 20 रन, 10 का यहाँ पर रन रेट हम देख रहे हैं। फिलहाल इस मैदान के अंदर देखा जाए तो निश्चित रूप में एक अच्छे टारगेट की तरफ बढ़ने की कोशिश हो रही है यहाँ पर गावदेवी खाड़ी द्वारा, क्योंकि 10 का रन रेट देखा जाए तो इस मैदान के हिसाब से देखा जाए तो बड़ा बिल्कुल नहीं बोला जा सकता है, लेकिन कम भी नहीं कहा जा सकता है, क्योंकि रन डिफेंस भी हो रहे हैं, चेसिंग भी हो रहे हैं, क्योंकि दोनों तरफ आज मुकाबले चल रहे हैं। क्योंकि देखा जाए तो आज भी बात करें तो सही मायने में एक ही मुकाबला चेस हुआ है, जो पहला था आज के दिन का 58 रनों का, और पहले दिन में भी एक ही चेस हुआ है। लेकिन ये देखना इस मैच में क्या यहाँ पर बदलाव हो सकता है, किस तरह से ये मैच चला जा सकता है, क्योंकि दोनों टीमें संघर्ष कर रही है। एक तरफ विचुम्बा तो दूसरी तरफ गावदेवी खारडी। इसमें देखा जाए तो यहाँ से पूरी तरह से आउटसाइड दी ऑफ स्टंप, अंपायर रोहिदास भोईर की ओर से वाइड का इशारा, तेरी के रूप में 1 रन की बढ़ोतरी होती हुई टीम का टोटल देखा जाए तो 1 से यहाँ पर आगे आता हुआ 21 रनों के ऊपर 21। बल्लेबाज प्रहलाद पाटिल पिछले मैच के मैन ऑफ द मैच विनर थे, जिनकी ओर से 21 रनों की पारी उन्होंने खेली थी, लेकिन इस मर्तबा यहां पर डॉट गेंद खेलते हुए नजर आ रहे हैं। इस वक्त गेंदबाजी में काफी तजुर्बे के साथ गेंदबाजी कर रहे हैं प्रतीक सुरते, रोहित सुरते। पहला ओवर फेंका था जगदीश भिंगारकर जिन्होंने 11 दिए थे, दूसरा ओवर फेंका अविनाश ने जिन्होंने 9 रन खर्च किए। इस बीच ये गेंद और ये विकेट कीपर की थोड़ी सी लापरवाही, जिसका 1 रन यहाँ पर पेश होता हुआ 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 22 के ऊपर पहुंचता हुआ राहुल रोहित सुरते यहाँ पर गेंदबाजी के तौर पे हम देख रहे हैं। बल्लेबाज प्रहलाद तो दूसरी तरफ हम देख रहे हैं अनिकेत निगुकर, जिनके बल्ले से 1 छक्का जरूर लगा है। अब उसी उम्मीद में है कि चाहे कैसे भी करे हमें यहाँ पर बड़े हिट लगाना है, इस सोच में यहाँ पर दोनों बल्लेबाज एक दूसरे से वार्तालाप करते हुए बिल्कुल नजर आए हैं। ऐसे में देखा जाए तो वहां पर दूसरी तरफ रोहित भी पूरी तरह से होश हवास में यहाँ पर गेंदबाजी का भूमिका अदा यहाँ पर करते हुए नजर आ रहे हैं। और ये देखिए लॉफ्टेड हिट, थोड़ी सी और पिच नजर आई थी, उसका पूरे फायदा उठाया और गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। तो ये आया छक्का, और देखा जाए तो बिल्कुल इस टूर्नामेंट का लाइव कवरेज यूटीसी के माध्यम से हम देख रहे हैं। डब्ल्यूटीसी यानी कि हरीश राहुल उल्वेकर उनकी पूरी टीम काम कर रही है। गेंद गुम हो चुकी है, यानी मिली है तो फेंकी, कंपनी में गई है। वहां पर कई लोग मैच देख रहे हैं। यस, क्या बात है,
देखिए मैच भी देख रहे हैं, हमारा काम भी कर रहे हैं, शुक्रिया अदा हम आपका करते हैं। प्रवीण, तो स्कोर है 28 रन। तीसरा ओवर चल रहा है, गेंदबाज प्रतीक सुरते द्वारा। और ये देखिए बेहतरीन, क्या बात है, वीरेंद्र सहवाग की याद दिलाते हुए। ये देखिए यहाँ पर एक काफी तगड़ा खिलाड़ी है अनिकेत निगुकर, शानदार पारी यहाँ पर खेलते हुए। 34 रन इस समय टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अनिकेत निगुकर यहाँ पर एक आक्रामक पारी खेलते हुए खाली में सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा मैदान के ऊपर काफी नायाब पारी खेली थी इस अनिकेत निगुकर ने, शानदार पारी खेली थी चिंचपाड़ा के मैदान के ऊपर। और उसी पारी की याद यहाँ पर दिलाते हुए ये देखिए बैक टू बैक तीसरा छक्का, क्या बात है, लाजवाब पारी, बेहतरीन पारी पर अनिकेत निगुकर द्वारा। और इस छक्के के साथ टोटल को बढ़ावा मिलता हुआ 40 रन। आज के दिन की ये पहली हैट्रिक है मेरे हिसाब से, आज के दिन की, और इस श्रृंखला की तीसरी हैट्रिक। ये देखिए यहां से अविनाश की तरफ आती हुई गेंद, लेकिन महज मिलेगी सिंगल, 1 रन। और इस सिंगल के साथ तो टोटल 41 के ऊपर पहुंचता हुआ 41 रन। अब इस ओवर की बात करें तो काफी महंगा ओवर साबित हुआ नजर आए हैं, क्योंकि 21 रन इस ओवर में खर्च किए। देखिए शुरुआती 2 गेंदें डॉट फेंकी थी और उसके बाद 4 गेंदों में देखे जाए तो 19 रन खर्च किए और एक वाइड गेंद थी, तो जरूर कुल मिलाकर 21 रन खर्च किए गेंदबाज रोहित सुरते ने। और यहां से 41 रन 3 ओवर के समाप्ति के बाद। तो देखना है अब सुशील भिंगारकर का इस्तेमाल यहां पर किया गया है अंतिम ओवर में। देखना है अंतिम ओवर किस तरह से यहां पर फेंका जाता है। स्लोगर है अटैकिंग ओवर, हमेशा अंतिम ओवर में बल्लेबाज ना आओ देखते हैं ना ताओ, जो मिले उसे खाओ, ऐसी परिस्थिति होती है, ऐसा खेल होता है। लेकिन देखना है किस तरह से अंतिम ओवर में खेल करते हैं अनिकेत निगुकर, प्रहलाद पाटिल। लेकिन दूसरी तरफ सुशील भिंगारकर यहाँ पर पहली गेंद डॉट निकालते हुए अच्छी यहाँ पर गेंद। 4:24 हो चुके हैं आज के दिन का अंतिम मैच। देखना है अच्छा खेल यहाँ पर होता हुआ, पूरी तरह से मैच का आनंद लेते हुए सभी दर्शक। इस पे 6 गेंद, अच्छी गेंद थी, लेकिन ये देखिए यहाँ पर जल्दबाजी काम नहीं आई। 2 गेंदें डॉट यहां पर निकलते हुए अब इस ओवर में कमबैक की उम्मीद दिलाई है आशीष भिंगारकर ने। शानदार गेंदबाजी का यहां पर भूमिका अदा करते हुए नजर आ रहे हैं। 2 गेंद पंक्या तिकडे लाव ना, पंक्या तुम जरा पंक्या तिकडे लाव. तो ये देखिए यहाँ पर 41 रन है टोटल स्कोर कार्ड के 3 ओवर में 41 रन। लेकिन अंतिम ओवर की 2 गेंदें शुरुआती डॉट निकल चुकी हैं। लेकिन देखना यहाँ पर 4 गेंदों का खेल महज बचा हुआ है। बल्लेबाजी के तौर पे हम देख रहे हैं केतन मात्रे पिछले मैच में एक छक्का जरूर दागा था इस खिलाड़ी ने। इसे भी देखा जाए तो यहाँ से वाइड गेंद अतिरिक्त के रूप में 1 रन। 2 गेंदें निर्णायक फेंकने के बाद यहाँ पर
कहीं ना कहीं ये लाइन से भटकते हुए आशीष भिंगारकर। ऐसे में देखा जाए तो 1 रन अतिरिक्त रूप में टीम का टोटल 1 से अज्ञाता हुआ 42 के ऊपर। फिर से एक बार अच्छा प्रयास, बेहतरीन कोशिश, डॉट गेंद। फिर से एक बार, यानी कि 3 गेंदें अब तक यहाँ पर डॉट फेंकी हैं इस गेंदबाज ने। अब 3 गेंदों का खेल बचा हुआ है। जो रन आए थे 21 तीसरे ओवर में, इस ओवर में कमबैक ये होता है, क्योंकि जिस ओवर को हम अटैकिंग ओवर कहते हैं उस ओवर में बिल्कुल गेंदबाज का अटैक हो रहा है, क्योंकि अंतिम ओवर स्लॉगर रहते हैं जिसमें बिल्कुल बल्लेबाज हर एक गेंद के ऊपर बड़ा हिट खेलने की कोशिश करते हैं, लेकिन कभी कभी उल्टा होता है, गेंदबाज बल्लेबाज के ऊपर हावी होता है। और ऐसे हो रहा है बीच मैदान के अंदर। आशीष भिंगारकर शानदार प्रयास करते हुए। अब यहाँ पर स्कोर देखा जाए तो 42 रन। फिर से एक बार इस 43 रन। फुल टॉस थी, फायदा नहीं उठा पाए, 1 रन पूरा किया। स्क्वायर लेग में आते भी गेंद, 1 रन पूरा होता हुआ दूसरे के लिए पलटे, थ्रो खराब। और ये देखिए यहाँ पर बैकअप भी खराब। तीसरे के लिए पलटे, तीसरा रन पूरा किया। क्या चौथे के लिए आएंगे, लेकिन बिल्कुल यहाँ पर जो होना चाहिए था वही हुआ खाइडी के लिए, क्योंकि जो स्ट्राइक यहाँ पर प्रहलाद ही लेना चाह रहे थे और जहां 1 रन था वहां 2 रन कहीं ना कहीं ये फिजूल के गए मेरे हिसाब से विचुम्बे टीम की तरफ से। यदि बैकअप होता तो 1 ही रन बन सकता था। ऐसे में देखा जाए तो ऐसे रन अंतिम दौर में काफी महंगे साबित होते हैं, इसीलिए तो क्रिकेट फील्ड का निर्णायक भाग माना जाता है, क्योंकि आज के दिन में नावड़ा टीम फील्ड की वजह से मेरे हिसाब से इस मैदान से बाहर निकली है, और वो भी विचुम्बा के खिलाफ। तो विचुम्बा टीम ने उस बातों को ध्यान में रखना होना है। हर एक टीम ने फील्ड जिस टीम की अच्छी हो वो फील्ड टीम हमेशा निर्णायक मोड में अच्छे मुकाबले जीतती है। सो यहाँ पर 3 रन मिले। स्कोर देखा जाए तो 46 रन। अंतिम गेंद, लेकिन खराब गेंद। बिल्कुल यहाँ पर रन पूरा करते हुए स्क्वायर लेग पे आती भी गेंद, शॉर्ट स्क्वायर लेग में यहाँ पर रोकने का प्रयास, लेकिन वाइड +2 यानी कि 3 रन मिलेंगे। 49 रन। 49 रन। देखिए एक गेंद के लिए कितने मेहनत किए जा रही हैं। एक गेंद कितनी मेहनत हो रही है। तो देखिए यहाँ पर 6 रन आए हैं विदाउट गेंद, यानी देखा जाए तो अंतिम गेंद है ये। प्रहलाद है अंतिम गेंद को फेस करने के लिए। स्कोर है 49 रन। और बेहतरीन बढ़िया गेंद, लेकिन विकेट कीपर ने काफी यहाँ पर मिस कीपिंग की है, और उसी की बदौलत यहाँ पर देखा जाए तो एक अच्छा देखा जाए तो रन कहीं ना कहीं भी मिले हैं जो फील्डिंग के दौरान नजर आए हैं। इसमें देखा जाए तो 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 4 ओवर के समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए टॉस जीतने के बाद बल्लेबाजी का फैसला किया टीम यहाँ पर गावदेवी खाड़ी ने। तो 50 रन यहाँ पर पूरे किए हैं 4 ओवर में। अब जीतने के लिए 51 रनों का लक्ष्य है आने वाले 24 गेंदों में, यानी कि रन भी अच्छे हैं और यहाँ पर चेसिंग के लिए भी अच्छे हैं, डिफेंस के लिए भी अच्छे हैं। दोनों तरफ ये मैच बरकरार है, लेकिन क्या होगा इस मैदान के अंदर। तर याच दरम्यान रुपेश खानावकर उद्योजक नावडे यांचं इथे आगमन होत आहे आणि या गावचे जावई आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। नावडे गावचे उद्योजक सन्माननीय रुपेशजी खानावकर यांचं इथे आगमन होत आहे आणि खऱ्या अर्थाने या गावाचे जावई आहेत, तर त्यांचं स्वागत इथे केलं जातोय। या फटाक्याच्या आतषबाजीने आपण त्यांचा सहर्ष स्वागत करतोय या व्यासपीठावरती। वेलकम रुपेशजी खानावकर साहेब। तो चलिए यहाँ पर रुपेश जी खानावकर इनका सम्मान हो चुका है।
पटाखों के आतिशबाजी में उनका शुभ सम्मान किया गया है, तो जरूर उनका आगमन इस मंच के ऊपर हो चुका है। गावदेवी चैंपियंस ट्रॉफी में उनका सहर्ष स्वागत है। लेकिन यहाँ पर इस मैदान के अंदर एक ग्रुप से देखना है जो दो टीमें आगे निकली हैं, जिस तरह से सुपर 8 के लिए कौन सी टीम क्वालिफाई होगी इसका विवरण जानने के लिए चलेंगे दीपक जी पाटिल। 51 रन चाहिए आने वाले 24 गेंदों में। क्या इस 51 रनों को रोककर गावदेवी खाड़ी सुपर 8 में क्वालिफाई होगी, या इस मैदान के अंदर 51 रनों का टारगेट चेस करके भैरवनाथ विचुम्बे टीम क्वालिफाई होगी, इसका विवरण जानने के लिए चलेंगे फिर से एक बार हमारे साथी समालोचक मित्र आज के दिन में अंतिम बार दीपक जी पाटिल इनके पास। डीजे टीमला गोलंदाजी मार्कवर सौरभ मात्रे तयार. राऊंड विकेट लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका लॉंग ऑफला मात्र सोडला जातोय. मोठ्या फलंदाजाला आता मात्र जीवनदान. ही चुकी थोडीशी महागडी ठरणार की काय येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु रोहित सुरते सारख्या घातक फलंदाजाला इनफॉर्म फलंदाजाला शून्यावर मात्र बाद करण्याची नामी आणि आयती संधी चालून आली होती. ती गावदेवी खाडी संघानं ती गमावली. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल ती 3 या आकड्यावर. काल सुद्धा असाच झेल प्रणव पाटीलचा सोडला होता. रोहिंजन संघ जेव्हा धावा चेस करत होत्या आणि त्यानंतर मात्र प्रणवनं मात्र अफलातून बॅटिंग केली आणि 34 धावांची इनिंग साकारली आणि आपल्या टीमला 54 धावा 4 ओव्हर्समध्ये मात्र चेस करून दिल्या. परंतु इथे मात्र रोहित सुरतेच्या बॅटमधून मात्र
वेगानं मात्र बॉल ट्रॅव्हल होते मिड विकेट सीमारेषा पार, पहिला चौकार. या चौकाराच्या मदतीनं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. 51 धावा चेस करायच्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. चांगली सुरुवात म्हणता येईल या ठिकाणी भैरवनाथ विचुंबे टीमकडून. कसं रोहित सुरते ज्याच्या खेळीकडे लक्ष असेल, जीवनदान दिल्यानंतर आतापर्यंत 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 0वर जीवनदान मिळालं या फलंदाजाला. राऊंड विकेटनं समोर खेळला हा फटका मिडॉपला मात्र फील्ड करेपर्यंत सिंगल मात्र क्विक या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. सूरज फौजदार त्या ठिकाणी आहेत. 8वी धाव फलकावर. 51 धावा करायच्यात या मॅचमध्ये, त्यामुळं 13ची सरासरी आपण पकडूया. 13-52 13च्या सरासरीनं जावं लागणार आहे. इथे मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉलला मात्र उडवलंय. काऊ कॉर्नर सीमारेषा पार. इथे मात्र भिरकावून दिलाय. स्लॉट मध्ये होता अशिकेश भोईरच्या आणि त्याला मात्र पाठवलंय ते 6 धाबांकरता. षटकार. मागच्या मॅचमध्ये मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती सौरभकडून, परंतु या मॅचमध्ये मात्र थोडासा अपयशी ठरतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रोक ऑन ड्राईव्हचा लॉंग ऑनकडे बॉल चाललाय. सिंगल येईल. एकेरी धाबेनं डायरेक्ट हिट झालाय. इथे संधी मिळाली मात्र फलंदाजांना दुसरी धाव पूर्ण करण्याची. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात आणि धावसंख्या मात्र 2ने पुढे जाईल. पहिलं षटक संपल्याचा इशारा मात्र अंपायरचा येतोय आणि धावसंख्या पहिल्या षटकांती बिनबाद 16 धावा अशी दमदार सुरुवात मात्र 51 धावांच्या पाठलागाला सामोरं जात असताना मात्र केली जाते ते भैरवनाथ विचुंबे टीमकडून. 18 चेंडू आणि 35 धावा. तर पहिल्याच षटकामध्ये मात्र 16 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठून काढल्यानंतर इथे मात्र थोडंसं सोपं झालं असेल भैरवनाथ विचुंबे टीमसाठी, परंतु एखादं चांगलं षटक जर आलं गावदेवी खाडी टीमकडून, जे निर्णायक षटक असेल, ज्या ओव्हर्समध्ये मात्र 4-5 धावा येतील, ज्या ओव्हर्समध्ये 1-2 विकेट्स येतील, असं षटक जर टाकलं तर पुन्हा एकदा गाडी रुळावर येऊ शकते ती गावदेवी खाडी टीमची. तुमचे सन्माननीय मान्यवर तावडे गावचे उद्योजक सन्माननीय रुपेशजी खानावकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून तब्बल 11,000 रुपयांची देणगी आम्हाला पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा आम्ही मनाच्या अंतकड्यापासून आभार मानतोय. थँक्यू सो मच. कारण याच दानशूर व्यक्तिमत्वांमुळेच मात्र ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकतो आणि त्यांचे हातभार मात्र या स्पर्धेला लागलेत. रुपेशजी खानावकर, आपलं आम्ही मनापासून आभार मानतोय. गावदेवी क्रिकेट क्लब पेंदर, त्याचप्रमाणे मित्रमंडळ पेंदर, सगळ्यांच्या वतीनं आपलं आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. तर 35 धावांची गरज आहे. इथून मात्र 3 ओव्हर्समध्ये रोहित सुरते स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाजी मार्कवर मात्र बाळा निगुकर, मोस्ट एक्सपिरियन्स या टीममधील गोलंदाज. मागच्या मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. अगदी तीच अपेक्षा मात्र असेल खाडी संघाच्या पाठीराख्यांना. ओव्हर द विकेटनं स्वीप केलं या बॉलला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे वेगानं मात्र क्षेत्ररक्षक जात असताना तिथे बॉलची फील्ड करेपर्यंत वेगानं 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18वर. 18 रन्स. पहिल्या मॅचमध्ये गावदेवी खाडी टीमनं बाबा 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या टीमला मात्र बाहेर काढले. सो नक्कीच मोस्ट फेवरेट संघ असेल या स्पर्धेमधील, परंतु त्या संघाला पराभव पत्करावा लागला. इथे चांगला स्ट्रोक आहे,
परंतु तो मात्र बाहेर जाऊ शकला नाहीये. रोहित सुरतेचा मात्र विश्वास आता बसत नाही. असं वाटलं होतं बॉल बाहेर चाललाय की काय, परंतु त्या ठिकाणी थोडासा उतरला वरून आणि इथे मात्र अखेरीस विकेट मिळाली. ती गावदेवी खाडी संघाला रोहित सुरते याच्या खेळीचा मात्र अंत होतोय. पहिला धक्का. तर मच निडेड विकेट होती. ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला बाळा निगुकर यांनी. ही महत्त्वपूर्ण विकेट आपल्या नावावर केले आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर रोहित पाटील मैदानामध्ये येतोय. धावसंख्या आतापर्यंत 18 धावा. 18 धावांवर पहिली विकेटचं पतन झालंय. आता मात्र अशिकेश भोईरला एक चांगली इनिंग खेळावी लागेल. टॅलेंट आहे, यंगस्टर आहे या टीमचा, प्रतिभावान खेळाडू आहे, परंतु समोर मात्र मोस्ट एक्सपिरियन्स बाळा निगुकर. हो, यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन काय फटका खेळला. गुडघ्यांचा आधार घेत मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार पाठवलंय. अशिकेश भोईरच्या बॅट मधून मात्र एक मॅजिकल फटका षटकार. महत्त्व प्राप्त झालंय ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. सर्रासपणे ऑफस्टम्पच्या बाहेर शफल क्रॉस होणं, गुडघ्यावर बसणं, बैठक शॉट खेळणं हे आजकाल प्रत्येक फलंदाजांची खूबी झाले. रिव्हर्स अटेम्प्ट केला. इथे मात्र गलीमधून बॉल उडवलाय आणि बॉल मात्र थर्डमॅन सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक लाजवाब फटका. तुल्य बॅटिंग करत असताना मात्र अशिकेश भोईरच्या बॅटमधून हा अनाकलनीय फटका, चौकार. (28) 28 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. अप्रतिम बॅटिंग मात्र सादर करत असताना इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न फाईन लेग कडे. शॉर्ट फाईन लेगला मात्र बॉलची फील्ड केली जाते. सिंगल येईल. बॅटच्या स्वरूपात मात्र आलेली सिंगल. एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले. 29. एक चांगल्या षटकाची गरज आहे ती गावदेवी खाडी टीमला. या ओव्हर्समध्ये बाळा निगुकर यांच्या सुद्धा धावा आल्यात. ओव्हर द विकेटनं हा बॉल ड्राईव्ह केलाय. घरंगळत चाललेला हा बॉल लॉंग ऑनकडे. एकच धाव येते, सिंगल रन. एकेरी धाब्यांना मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 15च्या सरासरीनं धावा आल्या. त्या 30 धावा, 30 रन्स. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 21 धावांची आवश्यकता हा निर्णायक विजय साकारण्यासाठी भैरवनाथ विचुंबे संघाला तर 21 पेक्षा कमी धावांवर रोखायचं आहे. इथून मात्र गावदेवी खाडी संघासाठी हे तिसरं षटक असेल. हे फार निर्णायक असेल आणि हे निर्णायक षटक मात्र हाताळण्याची जबाबदारी मात्र चांगल्या गोलंदाजावर जरूर दिली जाईल. ज्या ओव्हर्समध्ये जर कमी धावा आल्या, 5-6 धावांचं षटक आलं तर शेवटच्या षटकामध्ये मात्र कमालीची उत्सुकता मात्र ताणू शकते या मॅचमध्ये. 2 ओव्हर्स 21 धावांची गरज आहे. यस डीजे. तर 2 ओव्हर्समध्ये 21 धावा करायच्या. तिथून मात्र भैरवनाथ विचुंबे संघाला मात्र या धावसंख्येपासून रोखणार का गावदेवी खाडी संघ याची उत्सुकता लागले आणि तिसऱ्या षटकाची
गोलंदाजाची निवड मात्र बऱ्याच विचारपूर्वक केली जाते. आतिश मात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. हे तिसरं षटक फार निर्णायक असेल. या ओव्हर्समध्ये किती धावा येणार यावर मात्र या मॅचचं भवितव्य असेल आणि त्यासाठी मात्र जीव तोडून मेहनत घ्यावी लागेल. मेहनत संघर्ष आता मात्र आहे गावदेवी खाडी टीमसाठी, कारण अशिकेश भोईरनं मात्र या सामन्यामध्ये अचानक यू टर्न दिलाय. एक कलाटणी मात्र दिली मागच्या ओव्हरमध्ये. बाळा निगुकर यांच्या ठोकलेला तो षटकार, रिव्हर्स स्वीपचा चौकार, त्या 2 बॉलवर आलेल्या 10 धावा आतापर्यंत निर्णायक ठरल्यात या मॅचमध्ये. अजूनही सामना बॅलन्स आहे. गावदेवी खाडी संघ तिसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करणार यावर या मॅचचं भवितव्य असेल. गोलंदाज सज्ज होतोय आतिश मात्रे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय रोहित पाटील. रोहितसाठी हा बॉल, बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह, स्वतः फॉलो थ्रू मध्ये. इथे मात्र विकेट गेले. आशिकेशला परतावं लागेल कदाचित आणि तसंच घडतं. इट्स अ बिग विकेट, बिग ब्लो. आता मात्र धाबे दणाणले असतील भैरवनाथ विचुंबे संघाचा इनफॉर्म बॅट्समन आशिकेश भोईर रनआउटच्या स्वरूपात, कारण क्रीज सोडली नाही ती रोहित पाटीलला आणि फलंदाज होतोय बाद. लागलेला मोठा झटका. तर चौथ्या क्रमांकावर मात्र किरण भोईर येतोय. इथे मात्र आता टेन्शनमध्ये असेल भैरवनाथ विचुंबे संघ. आशिकेश भोईरच्या विकेट नंतर रोहित पाटील यंगस्टार जरूर आहे, नवोदित खेळाडू आहे, चांगला परफॉर्मन्स करण्याची संधी आहे. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे, पॅकफुटला जाऊन मात्र पंच केला होता. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. अनिकेत फौजदार. इथे मात्र 2 रन्स मात्र कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 वर. 32 रन्स, 10 चेंडू आणि आता मात्र 19 धावांची गरज आहे. 10-19चं समीकरण. रोहित पाटील, किरण भोईर, अजूनही अनुभवी फलंदाज अजित भोईर, अविनाश पाटील स्क्वॉडमध्ये बसलेत. गोलंदाज तयार. खूप चांगला बॉल होता. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता, हेच अपेक्षित आहे गावदेवी खाडी टीमकडून. एक चांगल्या षटकाची गरज आहे आणि ते षटक आता मात्र आतिश मात्र हाताळत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण या पहिल्या आपण पाहिले तर 2च धावा आतापर्यंत दिल्यात या ओव्हर्समध्ये. सामन्यामध्ये थोडासा कलांडणी देण्याचा, कमबॅक करण्याचा प्रयत्न, परंतु एखादा मोठा फटका आला भैरवनाथ विचुंबे टीमसाठी तर नक्कीच पुन्हा एकदा या मॅचमध्ये या विजयाकडे जाऊ शकतो विचुंबे संघ. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल आतमध्येच आहे. अनिकेत धावतोय त्या ठिकाणी. झेल मात्र नाही कॅरी करू शकला. दुसरा धावेचा प्रयत्न, इथून मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 3 धावा पूर्ण केल्या जातात. या महत्वपूर्ण धावा जोडत असताना भैरवनाथ विचुंबे संघ धावसंख्या 3 ने पुढे जाईल 35 वर. 35 रन, 16 धावांची अजूनही गरज असेल. ती उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 बॉल 16, प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं समीकरण मात्र मॅचमध्ये असेल. परंतु सामना मात्र कमालीचा, चुरशीचा पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलपर्यंत कदाचित हा सामना तुम्हाला खिळवून ठेवेल असं चित्र मैदानामध्ये सद्यस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. गोलंदाज तयार. आशिष मात्रे, किरण भोईर ऑन स्ट्राईक. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होते आणि आता मात्र विकेट किपर बॅट्समन. हो, स्लोवर मन इथे मात्र चकवलं होतं. शरीराचा वेध घेणारा हा बॉल. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, परंतु लेग बायचा इशारा येतोय अंपायरचा. 1 धाव मात्र अतिरिक्त स्वरूपात मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे चालले 36 वर. 36 ऑन बोर्ड. 7 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 15 धावांची. सामना कसा गर्रकन फिरलाय, कारण असं वाटत होतं सहजतेनं जिंकणारा भैरवनाथ विचुंबे संघ, परंतु आशिकेश भोईरचा तो रनआउट होता. तो सामन्यामध्ये थोडासा टर्न केलाय आतापर्यंत. शेवटचा चेंडू असेल. यावेळेचा हा बॉल इथून मात्र लेफ्ट केलाय, सोडून दिला होता. पंच आमच्याकडे वळाले, दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत. स्वैर मारा दर्शवलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता मात्र
समीकरण असं राहिलं. येणारे शेवटचे 7 चेंडू आणि 14 धाबा. या बॉलवर जर मोठा फटका आला, एखादा चौकार जरी आला, तर शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांचं अंतर राहील. षटकार आला तर 8च राहतील, 2 धावा आल्या तर 12 राहतील, निर्धाव आला तर. परंतु इथे मात्र हा फटका, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन सीमा रेषा पार स्वतःला एक्झिक्यूट करून अगदी स्टंप लाईनला येऊन हा फटका खेळलाय आणि बॉलला मात्र भिरकावलंय. ते 6 धावांकरता हा षटकार संघ. रोहितच्या बॅटमधून मात्र निर्णायक क्षणाला मॅचला थोडासा कलाटणी देणारा हा षटकार आपण पाहिला. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय आणि 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र भैरवनाथ विचुंबे टीमला हव्या आहेत त्या 8 धावा. 6 बॉल 8. शेवटच्या षटकाची जबाबदारी मात्र दिली जाते गावदेवी खाडी टीमकडून. धरम अलिमकर या गोलंदाजाकडे 6 बॉलमध्ये 8 धाबा डिफेंड करायच्या. शेवटच्या बॉलवर पडलेला निर्णायक षटकार आणि या धावून काढलेल्या 3 धावा थोड्याशा निर्णायक ठरतात आतापर्यंत या मॅचमध्ये भैरवनाथ विचुंबे टीमसाठी. 6 बॉल 8 रन. इथे मात्र कशा पद्धतीनं ही लढत पुढे जाणार. किरण भोईर ऑन स्ट्राईक आहे, त्याच्याकडून सुद्धा फार मोठी अपेक्षा असेल. सगळ्यांची उत्सुकता मात्र लागली. सुपर 8 मध्ये दाखल होणारा ए ग्रुप मधून पहिला संघ कोणता असेल? गावदेवी खाडी संघ असेल की भैरवनाथ विचुंबे संघ असेल? गोलंदाज तयार. तर मालिमकर ओव्हर द विकेट ना. इथून मात्र पहिला बॉल तर निर्धाव येतोय. डॉट बॉल टेन्शन वाढवतोय. किरण भोईर टेन्शन वाढवतोय भैरवनाथ विचुंबे संघाचं. पहिला चेंडू निर्धाव आलाय आणि धरम आलिमकर सामन्यातली रंजकता अजून वाढवतोय. सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले. 5 चेंडू आणि 8चं समीकरण आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज धरम आलिमकर तयार. हा बॉल सोडून दिलाय. इथे मात्र पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन मात्र घेतले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता मात्र 5-7चं समीकरण आहे. चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर पाहिलं तर फक्त 2 धावा जास्त आहेत चेंडूंपेक्षा. त्यामुळे एखादा दुहेरी धावा, एखादा चौकार मात्र या धावा नक्कीच तुम्हाला बॉल टू बॉल आणू शकतात. तर मालिमकर पुन्हा एकदा सज्ज होते. लॉंग रन अप आहे गोलंदाजीसाठी. राईट अमोर द विकेट ना. किरण भोईरसाठी हा बॉल. किरण भोईरसाठी हा बॉल. इथे मात्र अपील पाहायला मिळाली. पंचांनी सांगितलं की बॅटला पहिल्यांदाच अटला होता बॉल आणि सिंगल येते. एकेरी धाब्यांना धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे चालले ती 45 वर. 6 धावांची गरज आहे. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी. 4 बॉल 6. या सिच्युएशनला एखादा ब्रेक थ्रू दिला, एखादी विकेट जर आली गावदेवी खाडी टीमसाठी, एखादा डॉट बॉल आला तर नक्कीच या मॅचमध्ये मात्र रंगत निर्माण होऊ शकते आणि प्रेक्षकांना तेच हवं आहे. काही जर तरी या सामन्याचा निकाल मात्र शेवटच्या बॉलवर लागू दे अशी अपेक्षा मात्र प्रेक्षक करत असतील. यावेळेचा हा फटका स्क्वेअर डाईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक आहे. दुसरा धाव्याचा प्रयत्न. थ्रो येईपर्यंत मात्र 2 रन पूर्ण. परंतु किरण भोईर धावतोय मैदानामध्ये. तिसरा धावेचा प्रयत्न मात्र अयशस्वी. बॅट्समन आउट होईल. रोहित पाटील स्ट्राईक घ्यायची होती की तिसरी रन पूर्ण करायची होती, हाच आता मात्र विचार करत असतील भैरवनाथ विचुंबे संघाचे पाठीराखे. परंतु एक महत्त्वपूर्ण विकेट मात्र गमावली या नादामध्ये. अतिघाई संकटात नाही आणि इथे फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद.
3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काय घडणार या सामन्यामध्ये? प्रत्येक चेंडू मागे नाट्य आपल्याला पाहायला मिळतोय. कधी असं वाटतंय भैरवनाथ विचुंबे संघ सहजतेनं जिंकेल की काय, परंतु पुढच्या क्षणाला हार मानेल तर तो खार्डी संघ कसला. पुढच्याच बॉलवर मात्र कमालीचं कमबॅक सुद्धा पाहायला मिळतंय. प्रेक्षकांना आतापर्यंत शेवटपर्यंत खेळून ठेवलंय या सामन्यानं. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय करण सुरते. यंग टॅलेंट आहे या टीमचं, परंतु स्ट्राईक एंडला मात्र किरण भोईर आहे. किरण भोईर पाहणी करतोय. इथे मात्र गोलंदाज तयार. धरमचा हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल मात्र स्क्वेअर लेगकडे येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथून मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 या आकड्यावर. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस करावा लागेल भैरवनाथ विचुंबे संघ. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर गावदेवी खार्डी संघ जिंकणार आहे, परंतु या 2 बॉलमध्ये 2 धाबा. काय घडणार? सगळ्यांची उत्कंठा आता मात्र शिगेला लागले. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसामधील शेवटची लढत मात्र प्रेक्षकांचा थरकाप उडवणारे क्षण आता मात्र घेऊन आले आणि सगळ्यांचं लक्ष मात्र या लढतीकडे लागले. काय घडणार या मैदानावर? कोणता संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार? गावदेवी खार्डी संघ मात्र सुपर 8 मध्ये दाखल होईल की भैरवनाथ विचुंबे संघ त्यांचं स्वप्न मात्र पाहायला गेलं तर इथेच थांबवेल? हेच आता मात्र ठरवणारे हे 2 चेंडू असतील. 2 चेंडू आणि 2 धाबांची गरज आहे. किरण भोईर ऑन स्ट्राईक आहे. आतापर्यंत सिंगल डबल्सनं मात्र अजून या सामन्यामध्ये सामना जिवंत ठेवण्याचं काम मात्र केलंय ते किरण भोईरनं. 2 चेंडू आणि 2 धाबा हा निर्णायक चेंडू आहे. धरम आलिमकर मात्र सज्ज होतोय. समोर स्ट्राईक एंडला किरण भोईर हा फलंदाज. 2 चेंडू आणि 2 धाबा. 1 धाव आली तर मॅच मात्र शेवटच्या बॉलवर जाईल, परंतु निर्धाव आला तर शेवटच्या बॉलवर 2 राहतील. धरम आलिमकर काय करणार? थोडासा स्लोवर वन. इथे मात्र पिक केला. पॉइंटला मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला हा बॉल. किरणला पुन्हा एकदा स्ट्राईक हवी आहे कदाचित, परंतु इथे एकच रन येते, सिंगल येते. एकेरी धावेनं आता मात्र सामन्याचा थरार मात्र शेवटच्या बॉलवर. आता सगळ्यांचं लक्ष या मॅच कडे लागलेत. प्रेक्षक सुद्धा आता हतबल झालेत. हा सामना बराच वेळा झुकत चाललाय प्रत्येक संघाच्या बाजूनं. कधी खार्डी, कधी विचुंबे, पुन्हा खार्डी, पुन्हा विचुंबे आणि प्रेक्षकांना मात्र खिळवत ठेवणारा हा सामना येऊन पोहोचलाय. 1 चेंडू आणि 1 धाब्याची गरज आहे. 1 बॉल 1 असा सामना. तो संघ जिंकेल बिंदासपणे आपण आपले पाठीराखे मात्र मैदानामध्ये जाऊ शकतात, कारण विजयाचा जल्लोष होणं महत्वाचं आहे. परंतु 1 चेंडू आणि 1 धाव पूर्ण झाल्यानंतरच जा, त्याच्या अगोदर जाऊ नका कोणी. तर इथे मात्र बॉल डॉट काढावा लागणार आहे. धरम आलिमकर मात्र एखादा निर्धाव चेंडू हाताळणार का? गावदेवी खार्डी संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार की भैरवनाथ विचुंबे संघ? विचुंबे की खार्डी, खार्डी की विचुंबे, असा हा रंगणारा सामना. क्षेत्ररक्षण आता मात्र जवळ आणलं जात आहे. अगदी समोर क्षेत्ररक्षक तैनात केले जातात, कारण 1 धाव वाचवायची आहे. ही सिंगल किती महत्वाची आहे. बराच वेळा आपण ओव्हरथ्रो देतो, बराच वेळा वाईट बॉल टाकतो आणि बराच वेळा कॅचेस सोडल्या जातात, आणि ती सिंगल किती महत्वाची आहे हेच दाखवून देणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच क्रिकेटमध्ये ईच अँड एव्हरी सिंगल रन इम्पॉर्टंट इन क्रिकेट, असं तेंडुलकर उगाच नाही म्हणायचा. आणि ती 1 धाव काढण्यासाठी आता मात्र भैरवनाथ विचुंबे संघाला आधार घ्यावा लागतोय तो यंगस्टार करण सुरतेचा. करण सुरते मात्र हे स्वप्न पूर्ण करणार का? फक्त 1च धाव त्याला काढायची आहे, परंतु बऱ्याच वेळा एखाद्या षटकारापेक्षा मात्र या 1 धाव्याचं प्रेशर खूप जास्त असतं. ही 1 धाव मात्र बऱ्याच वेळा बऱ्याचशा संघांना जड जात असते. फक्त 1च धाव काढायची आहे, परंतु ती सोपी नसेल. क्षेत्ररक्षण जवळ आणलं जात आहे. धरम आलिमकर चेंडू कशा पद्धतीने हाताळणार याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष. सगळे प्रेक्षक आता मात्र जागेवर उठून उभे राहिलेत. आता मात्र पैजा लावल्या जातात कोणता संघ जिंकणार. आपल्या बाजूच्या मित्रांबरोबर नख कुरतडली जातात, डोक्यावर हात गेलेत आता मात्र, आणि एकमेकाशी चर्चा करत असतील. खार्डी जिंकणार, विचुंबे जिंकणार, आणि अशा जल्लोषात मात्र जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आपण या चेंडूचं. 1 चेंडू आणि 1 धाब्याची गरज. तयार करण सुरतेसाठी हा बॉल.
करण सुरतेनं मात्र ही गलीमधून बॉल काढलाय दरम्यान सीमारेषा पार आणि भैरवनाथ विचुंबे संघ ए ग्रुप मधून सुपर 8 ची फेरी गाठतोय ती गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीची. वेल प्लेड भैरवनाथ विचुंबे.